तर आता आपल्याला याच्यामध्ये काय पाहायचं आहे की जेव्हा कोऑपरेटिव्ह सोसायटी आपले पुस्तकं जेव्हा बंद करते त्यावेळेस ऑडिटिंग करण्यासाठी त्यांना कोणकोणते अकाउंट तयार करायचे आहे. तर त्यामध्ये जेव्हा आपण फायनल अकाउंट करतो तर फायनल अकाउंटमध्ये 3 प्रकारचे अकाउंट आपण करत असतो. जसं की सामान्य व्यक्तीचे जसे फायनल अकाउंट आपण पाहिलं होतं इंडिव्हिज्युअलचं, कंपनीचं असते, कंपनीचं आपण पुढे पाहणार आहोत पुढच्या वर्षानंतर. तर यावर्षी तुम्हाला काय आहे ते कोऑपरेटिव्ह सोसायटीचे जे फायनल अकाउंट आहे त्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट असते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असते आणि बॅलन्स शीट असते. असे 3 प्रकारचे लेखे तुम्हाला ठेवावे लागतात. 3 प्रकारचे अकाउंट तयार करायचे असतात. तर आपण बघू की पहिले आपल्याला काय पाहिजे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग म्हणजे काय तर मराठीमध्ये तुम्ही व्यापार खाते वगैरे शिकले असाल ओके 12वी मध्ये वगैरे. तर याच्यामध्ये व्यापार खात्यामध्ये नेमकं काय असते. आपण जनरली काय करत असतो जेव्हा व्यापार खाते करतो तेव्हा एक जे अमाऊंट आहे अमाऊंटचा एकच कॉलम आपण केलेला असतो बरोबर आहे. परंतु याच्यात आपल्याला 2 कॉलम करायचे आहे. एक मागील वर्षाची माहिती लास्ट इयर फिगर्स आणि करंट इयर फिगर्स चालू वर्षाची माहिती. ते दोन्ही बी आकडेवारी आपल्याला इथे दाखवायची गरज असते. जेव्हा आता तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता याच्यामध्ये लास्ट इयरची आकडेवारी दिलेली नसते. परंतु जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये हे कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अकाउंट वगैरे जर तुम्ही तिथे जर बघितले तर त्याच्यामध्ये मागील वर्षाची सुद्धा माहिती इथे दिलेली राहते. म्हणजे काय दोन्हीची टॅली तुम्हाला दिसते आणि ती पाहण्यास मदत होते. म्हणून काय करतो आपण दोन्ही गोष्टी याच्यामध्ये दाखवतो ओके. आता नेमकं ट्रेडिंगमध्ये काय असतं ओके. तर ट्रेडिंगमध्ये जेव्हा डेबिट साईड असते ती ट्रेडिंग अकाउंटची झाली डेबिट साईड आणि ही झाली क्रेडिट साईड. आता डेबिट साईडला जसे पहिलेचे इंडिव्हिज्युअलचे जेव्हा आपण फायनल अकाउंट करत होतो त्याच्यामध्ये जे पद होते तेच पद यामध्ये राहतात. आता याच्यामध्ये पहिलं पद काय राहते ते ओपनिंग स्टॉक. तुमची संस्था जर एखादं बिझनेस करत असेल ओके सहकारात्मक बिझनेस त्यांनी स्थापन केला असेल कोणतीही वस्तू ते खरेदी विक्री करत असेल तर त्याचा जो काही ओपनिंग स्टॉक असेल तो ओपनिंग स्टॉक आपल्याला दाखवायचा आहे. स्टॉक म्हणजे मालसाठा ओके प्रारंभ स्कंद आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो ओके. त्यानंतर आपण ओपनिंग स्टॉक आहे तेवढ्यावरच थांबतो का आपल्याला जशी जशी गरज पडते तशी तशी आपण दुसरीकडून माल खरेदी करतो आणि विकतो खरेदी करतो विकतो. हा आपलं काय रेग्युलरली काय असते चालू राहते. तर त्यासाठी आपण काय करतो मग जशी गरज पडली तशी परचेस करतो. ध्यानात ठेवायचं पहिलं पद राहील आपलं ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक नंतर जसं आपल्याला मालसाठी गरज पडेल तसं स्टॉक आपण गुड्स आपण परचेस करू. आता या परचेसशी रिलेटेड कोणताही एक्सपेन्स असेल परचेसशी रिलेटेड कोणताही एक्सपेन्स जर होत असेल तर तो आपल्याला डेबिट साईडला लिहायचा आहे. आता परचेसशी रिलेटेड एक्सपेन्स कोणता होऊ शकते. परचेस करण्यासाठी आपल्याला एक्सपेन्स कोणता होऊ शकते तर त्या आणायचं आहे तर ते आणण्यासाठी जो खर्च असते त्यालाच काय म्हणतो आपण आगत वाहन मराठीमध्ये म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये काय इनवर्ड काय म्हणतो इनवर्ड आठवत हो इकडे इनवर्ड आउटवर्ड ह्या गोष्टी आहे पण इनवर्ड मध्ये नेमकं इनवर्ड काय कोणता इनवर्ड आहे काय इनवर्ड आहे. आणण्याचा खर्च झाला त्यानंतर आणखी कोणता खर्च असते आणखी त्यानंतर आपण हा माल कुठून बोलावतो त्याच्यावर डिपेंड करते खर्च काय आहे. तो जर आपण दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या राज्यातून बोलावला असेल तर तिथं काय लागते कस्टम ड्युटी वगैरे द्यावं लागते मधात सीमा शुल्क वगैरे लागते ते द्यावं लागते. त्यानंतर देशातून बोलावला तर इम्पोर्ट एक्सपोर्टचा जे काही एक्सपेन्स असेल तो द्यावा लागते. वेगवेगळे टॅक्स असतात ते द्यावं लागते. म्हणजे सर्व परचेसशी रिलेटेड जे काही एक्सपेन्स असेल ती एक्सपेन्स आपल्याला इथं काय करावं लागते तयार करावं लागते ओके. या साईडला लिहून दाखवायचे म्हणजे इथं दिलेला कॉस्ट ऑफ परचेस म्हणजे परचेसशी रिलेटेड कोणता जरी एक्सपेन्स झाला तर तो खरेदीवरील कोणताही खर्च असेल तो इथं आपल्याला लिहून दाखवायचा. कॅरियज इनवर्ड कॅरियज आउटवर्ड ओके आपल्याला इथे कॅरियज इनवर्ड दाखवावं लागते परंतु कॅरियज आउटवर्ड आपण क्रेडिट साईडला दाखवत नाही ओके. हे ध्यानात ठेवायचं फक्त क्रेडिट अकाउंटमध्ये परचेसशी रिलेटेडच एक्सपेन्स आपण घेतो सेल्सशी रिलेटेड एक्सपेन्स घेत नाही एवढं ध्यानात ठेवायचं आहे. परचेसची किंवा मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड जर एक्सपेन्स असेल तर तो एक्सपेन्स आपण या डेबिट साईडला लिहून दाखवत असतो. त्यानंतर अदर ट्रेडिंग एक्सपेन्स आता ट्रेडिंगशी रिलेटेड कोणताही एक्सपेन्स असेल आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे परचेस ट्रेडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग याच्याशी रिलेटेड कोणता जरी एक्सपेन्स असेल तर तो आपल्याला डेबिट साईडला लिहून दाखवायचा आहे ओके. खरेदीशी संबंधित खर्च त्यानंतर
व्यापाराशी संबंधित खर्च, त्यानंतर आपल्या कशी संबंधित निर्माण उत्पादन तयार करण्याशी संबंधित काही खर्च असतो तर तो आपल्याला काय करायचा आहे, डेबिट साईडला लिहून दाखवायचा आहे. आता क्रेडिट साईडला काय द्यायचं मग, तर क्रेडिट साईडला आपल्याला जो काही आपला गुड्स आहे तो गेला कुठे याचं आपल्याला विश्लेषण इथं करायचं आहे, त्याचं पर्टिक्युलर इथं आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे सेल्स केला, वस्तू गेल्या या साईडला लिहायचं आहे, वस्तू जळाल्या या साईडला लिहायचे, चोरी गेल्या या साईडला लिहून दाखवायचं आहे. म्हणजे काही जरी वस्तू गेल्या असेल तर या साईडला आपल्याला लिहून दाखवायचे आहे. आणि शेवटी आपल्याजवळ स्टॉक किती आहे तो सुद्धा आपल्याला इथे लिहून दाखवायचा आहे. सर्व गेल्यानंतर आपल्याजवळ वस्तू किती शिल्लक आहे, गुड्स किती शिल्लक आहे, तर ते क्लोजिंग स्टॉक म्हणून आपल्याला लिहून दाखवायचं आहे. त्यानंतर आणखी काय, हे सर्व पद झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडची टोटल करायची आहे. टोटल केल्यानंतर जर क्रेडिट साईड जास्त असेल आणि आपले एक्सपेन्स कमी असेल तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट होईल. आणि जर आपला एक्सपेन्स शिल्लक जास्त असेल आणि इकडे क्रेडिट साईड जर कमी असेल तर आपल्याला इथे काय होईल, लॉस, त्याला आपण ग्रॉस लॉस असं. हा झाला आपलं पहिलं ट्रेडिंग अकाउंट. ओके, दुसरं अकाउंट आपल्याला करावं लागते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये नेमके कोणकोणते पद येतात, पद जसे इंडिव्हिज्युअलचं फायनल अकाउंट आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जसे पद येत होते तेच पद याच्यामध्ये येतात. मग यामध्ये काय फरक आहे आपण, आता पहिले दिलेलं याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पद इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे काय, तर व्याज. आपण जर कोणाला व्याज वगैरे देत असेल तर ते व्याज आपल्याला एक्सपेन्स म्हणून इथे लिहून दाखवायचं आहे. डेबिट साईडला खर्चाचे सर्व पद आपल्याला लिहायचे असतात आणि इन्कमचे सर्व पद आपल्याला कुठे लिहायचे असतात, क्रेडिट साईडला लिहून दाखवायचे असतात. आता या इंटरेस्टमध्ये दोन प्रकारचे इंटरेस्ट असते, एक पेड आणि एक पेएबल. जे काही आपलं इयर आहे, जे काही फायनान्शियल इयर आहे त्या इयरसाठी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करत आहोत त्या अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला पहिले पेड, आपल्याला जे ट्रायल बॅलन्स असते ट्रायल बॅलन्समध्ये जे दिलेलं असते ते पेड इंटरेस्ट असते. आणि जर ॲडजस्टमेंट एंट्रीमध्ये आपल्याला सांगितलं असतं असं की काही दिवसाचं इंटरेस्ट देणं बाकी आहे तर ते आपल्याला याच्यामध्ये लिहून दाखवायचे असते, ते पेएबल असते, आउटस्टँडिंग असते. ओके, त्यानंतर दुसरं जे पद आहे ते बँक चार्जेस. बँक चार्जेस, आता बँक चार्जेस काय माहिती नेमकं, बँकेमध्ये आपलं करंट अकाउंट असेल तर ते साधा आपण स्टेटमेंट जरी मागितलं तरी ते त्याचे चार्जेस लावतात. त्यानंतर चेक वगैरे पटवायला टाकलं असतं किंवा चेक रिटर्न आला असं कोणाला दिलं, हे असे बरेचसे चार्जेस जे आहेत ते बँक आपल्याला लावते. ओके, तर ते चार्जेस आपण त्याच्यामध्ये लिहून दाखवतो, आपल्या दृष्टिकोनातून ते एक्सपेन्स होते. त्यानंतर सॅलरी अँड अलाउन्सेस ऑफ स्टाफ. आपले जे काही कर्मचारी असतील, जे आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये काम करणारे जे वेतन घेणारे किंवा हे कर्मचारी असतील तर त्या जे काही सॅलरी होल्डर आहे त्यांना आपण सॅलरी देतो आणि विविध भत्ते देतो. ओके, अलाउन्सेस देतो. तर या अलाउन्सची जी रक्कम आहे आपल्या दृष्टिकोनातून काय आहे तर एक्सपेन्स आहे, म्हणून आपण आपल्या डेबिट साईडला इथं लिहून दाखवत असतो. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रोव्हिडंट फंड. कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रोव्हिडंट फंड, कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच अंशदान किंवा योगदान असं आपण याला म्हणतो. प्रोव्हिडंट फंड शब्द तुम्ही ऐकलेला असेल, माझे पीएफचे पैसे भेटते असं कसं कोणाच्या तोंडातून आपण ऐकलं असतं असं. अशी प्रत्येक कंपनी असेल किंवा सोसायटी असेल आपल्या कर्मचाऱ्यांना काय देते, पीएफ देते. ओके, तर तो खर्च. ओके, त्यानंतर सॅलरी अँड अलाउन्सेस ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर. ज्या पद्धतीनं आपण सॅलरी आपल्या स्टाफला देतो तसेच आपल्या संस्थेचे काही डायरेक्टर असते. ओके, मॅनेजिंग डायरेक्टर म्हटल्यानंतर व्यवस्थापकीय संचालक म्हणतात त्याला. ओके, ते व्यवस्थापकीय संचालकांना सुद्धा आपल्याला काही वेतन द्यावं लागते, काही भत्ते द्यावं लागते. तर त्याचा जो काही खर्च असेल तर तो खर्च आपल्या याच्यामध्ये लिहून दाखवायचा आहे. त्यानंतर अलाउन्सेस प्लीज ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ डायरेक्टर अँड कमिटी मेंबर. त्यानंतर संचालक आणि सदस्य जे काही आहे त्यांची अलाउन्सची फीज वगैरे जर त्यांना काही द्यायचं असलं तर ते, आणि त्यानंतर त्यांना येण्या जाण्याचा मीटिंग वगैरे असलं तर आपण त्यांना बोलावतो तर त्यांच्यासाठी जो काही ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्स असतो तर तो प्रवासाचा खर्च इथं आपल्याला लिहून दाखवायचा आहे. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. आता हे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ए टू जेड कशासाठी असू शकते, आपले जे गजर सेलर वगैरे असतात त्यांच्यासाठी असू शकते किंवा इतर गोष्टीसाठी असू शकते. असा प्रवासाचा कोणताही खर्च असेल तर तो आपल्याला डेबिट साईडला लिहून दाखवायचा आहे. त्यानंतर रेट्स अँड टॅक्सेस. रेट्स अँड टॅक्सेस म्हणजेच काय होते, भाडे दर आणि कर वगैरे. ओके, तर याच्यामध्ये काय असते, जर समजा रेट आपलं जर ऑफिस म्हणा किंवा आपली संस्था म्हणा हे जर भाड्याच्या याच्यामध्ये जर आपण चालवत असतो भाड्याची इमारतीमध्ये तर त्याचं आपल्याला रेंट द्यावं लागते. ओके, टॅक्स तर तुम्हाला माहीतच आहे.
टॅक्स कोणती संस्था असो, व्यक्ती असो, कंपनी असो, कोणी असो, आपल्याला टॅक्स पेड करावं लागते जे काही स्लॅब असेल त्या स्लॅबनुसार. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आता कोणताही व्यवसाय असेल तर त्यासाठी काय असते, ऑफिस असते आणि त्या ऑफिसमध्ये जो काही खर्च असेल तर तो खर्च आपल्याला यामध्ये लिहून दाखवायचा असते ऑफिसशी रिलेटेड. आता जसं दिलेलं आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी म्हणजे काय होते, मुद्रण, काय होते, लेखन सामग्री. तर लेखन कार्बन कॉपी असेल, पेन असेल, तुमच्या कागद असेल, हे सर्व गोष्टी या प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये येईल. तर त्याचा जो काही खर्च येईल तो इथे लिहून दाखवायचा आहे. त्यानंतर ऑडिट फीज. आपले जे काही पुस्तकं आहेत ते पुस्तक आपल्याला सीएच्या हातून म्हणा, ज्याला आपण अंकेक्षक असं म्हणतो, तर त्याच्याकडून ऑडिटिंग करून घ्यावं लागते. तर ते ऑडिट करण्यासाठी जो काही खर्च येईल तो खर्च आपल्याला डेबिट साईडला लिहून दाखवायचा असते. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस, या व्यतिरिक्त सामान्य जे काही खर्च असतील ते खर्च आपल्याला इथं लिहून दाखवायचे असते. ओके. त्यानंतर बॅड डेट, रायटर ऑफ और प्रोव्हिजन मेड फॉर बॅड डेट. आता हे बॅड डेट आपल्याला 2-3 प्रकारची बॅड डेट दिलेली असते. ओके. ज्यांना आपण माल वगैरे दिला असेल, जे काही आपले ऋणको असतील, जे काही डेक्टर्स असतील, तर त्यांना आपण काय देतो, त्यांच्याकडून आपल्याला पैसे दिले असते परंतु ते मिळत नाही कधी कधी. मग आपण त्यांना मागून थकतो आणि सोडून देतो की बाबा यांचे पैसे येणार नाही, बॅड डेट आहे, बुडीत आहे, त्याला आपण बुडीत कर्ज असं म्हणतो. ते बुडीत कर्ज असते, ते आपल्याला ट्रायल बॅलन्स म्हणजे स्थिरीत पत्रकामध्ये दिलेलं असते, ते बॅड डेट. त्यानंतर आपल्याला समाजामध्ये किंवा ॲडजस्टिंग एंट्रीमध्ये दिलेलं असते, राईट ऑफ करायचं आहे, काही प्रोव्हिजन असते. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये ॲड करून सर्वेची टोटल करून दाखवायची असते. ओके. त्यानंतर डिप्रिशिएशन. आपली जर स्वतःची काही बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, त्या सर्व गोष्टीवर आपण काय करतो, डिप्रिशिएशन करतो. तर तो डिप्रिशिएशन आपल्याला नॉमिनल एक्सपेन्स म्हणून इथं दाखवायचा असते. ओके. त्यानंतर नेक्स्ट पद आहे लँड इन्कम अकाउंट. याचं एक लँड इन्कम अकाउंट, याचं काही सहसा याच्यामध्ये आपल्याला दिलेलं नसते परंतु या फॉर्मॅटमध्ये मी दिलेलं आहे लँड इन्कम अकाउंट. तर त्याची जी काही शिल्लक असेल तिथे घ्यायची आहे. त्यानंतर अदर जर काही याच्या व्यतिरिक्त जर काही असं आणखी एक्सपेन्स असेल तर तो एक्सपेन्स आपल्याला दाखवायचा असते. फक्त याच्यामध्ये कोणता एक्सपेन्स येत नाही, परचेसशी रिलेटेड एक्सपेन्स येत नाही, मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड एक्सपेन्सेस नाही, फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्स येत नाही, हे ध्यानात ठेवायचं आहे. ओके. याच्यामध्ये कोणता आहे मग सेल्सशी रिलेटेड कोणताही एक्सपेन्स असेल तर तो आपल्याला डेबिट साईडला लिहून दाखवायचा आहे. ऑफिसशी रिलेटेड कोणताही एक्सपेन्स असेल ते इथं आपल्याला लिहून दाखवायचं आहे. त्यानंतर व्यवस्थापनाशी संबंधित कोणताही मॅनेजमेंटशी संबंधित कोणताही एक्सपेन्स असेल तर डेबिट साईडला आपल्याला लिहून दाखवायचा आहे. ओके. इथं बसलेले म्हणून 3 पदं आपण टिकून दिलेली आहेत. त्यानंतर एवढे सर्व पदं झाल्यानंतर आपण क्रेडिट साईडला कोणते पदं येते, तर क्रेडिट साईडला येते इंटरेस्ट रिसिव्ह. जसं या साईडला होतं इंटरेस्ट पेड आणि पेएबल, त्याच पद्धतीने इकडे दिलेलं आहे इंटरेस्ट रिसिव्ह. आपल्याला जर कोणाकडून जर व्याज मिळत असेल तर ते आपलं काय राहील, इन्कम राहील. ओके. आता या इन्कम मध्ये काय दिलेलं आहे, ऑन लोन्स अँड ॲडव्हान्सेस. आपण जर कोणाला लोन दिला असेल किंवा पैसे उसने दिले असेल, आगाऊ पैसे दिले असेल तर त्याच्यावरचं जे काही इंटरेस्ट असेल तर ते इंटरेस्ट. ओके. त्यानंतर ऑन इन्व्हेस्टमेंट. तुमच्या संस्थेने जर कुठे दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट केली असेल, कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यापासून जर त्यांना काही इंटरेस्ट मिळत असेल तर ते इंटरेस्ट. ओके. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ह ऑन शेअर्स. तुमच्या कंपनीनं, तुमच्या संस्थेनं जर एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले असेल, भाग खरेदी केली असेल तर त्या भागावर जो काही लाभांश मिळते, ओके, तर त्या लाभांशाचीच म्हणजे डिव्हिडंडची रक्कम जी काय असेल ते तुमचं काय आहे, संस्थेचं इन्कम आहे. त्यानंतर कमिशन. कमिशन म्हणजे काय होते, तुम्ही एखाद्याचं काम करून दिलं, मधातून जे काही दलाली वगैरे मिळते त्याला आपण कमिशन म्हणतो. ओके. तर हे कमिशनची रक्कम. त्यानंतर मिससेलिनियस इन्कम म्हणजे याच्यामध्ये कोणकोणती इन्कम आहे, बाकीचे शेअर ट्रान्सफर फी दिलेली आहे, रेंट दिली, रिलेटेड इंटरेस्ट, सेल ऑफ फॉर्म्स आणि अदर आयटम. हे म्हणजे अतिरिक्त जे काही वेगवेगळे वेगवेगळे उत्पन्न आहे ते सर्व वेगवेगळे उत्पन्न आपल्याला इथं दाखवायचे आहे. त्यानंतर लँड इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट. जसं इथं एक पद होतं आपल्याला लँड इन्कम अकाउंट, त्याच पद्धतीचं इथं इन्क्रीज सुद्धा त्याचं इन्कमशी रिलेटेड दिलेलं आहे. ओके. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागते, दोन्ही साईडची टोटल बघावं लागते आणि टोटल बघितल्यानंतर जर आपलं एक्सपेंडिचर किंवा एक्सपेन्सेस हे जर कमी असेल आणि इन्कम जर जास्त असेल तर आपल्याला काय होईल, प्रॉफिट होईल. त्याला आपण काय म्हणू, नेट प्रॉफिट असं म्हणू. ओके. पहिले काय लावलं आपण, ट्रेडिंगमध्ये ग्रॉस आणि इथं नेट. ओके. त्यानंतर जर आपले एक्सपेन्सेस जास्त असतील आणि इन्कम जर कमी असेल तर आपल्याला काय होईल, लॉस होईल आणि त्या लॉसला आपल्याला नाव काय द्यायचं आहे, नेट लॉस. ओके. अशा पद्धतीने आपल्याला 2 अकाउंट करायचे, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. यामध्ये काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला, काही प्रॉब्लेम
हे दोन्ही मी इंडिव्हिज्युअलमध्ये पहिल्या सेमिस्टरमध्ये तुमचं ऑलरेडी झालेलं आहे. ओके. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजलं. ओके. त्यानंतर आपल्याला करावं लागते बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला आपण मराठीमध्ये म्हणतो ताळेबंद किंवा स्थिती विवरण, जे की वर्षाच्या शेवटच्या दिवसचं राहते. ओके. जसं की आपलं फायनान्शियल इयर 31 मार्चला जर संपत असेल तर त्या दिवसाचं हे काय राहील, बॅलन्स शीट राहील आपलं. ओके. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लास्ट इयर आणि करंट इयर दाखवायचं आहे. लास्ट इयर, करंट इयर. ओके. दोन्ही याचे अमाऊंट दाखवायचे आहेत. आता याच्यामध्ये लॅबिलिटीज किंवा डेबिट साईडला जे पदं आहेत, याच्यामध्ये कोणकोणती पदं येते तर याच्यामध्ये येते शेअर कॅपिटल. पहिले जेव्हा तुम्ही पाहिलं इंडिव्हिज्युअलचं तर त्यामध्ये निव्वळ कॅपिटल राहायचं, कारण ते एका व्यक्तीचं राहायचं. परंतु इथं काय आहे, शेअर कॅपिटल काय सर्वांचं राहते. संस्थेमध्ये विविध भागधारक राहते आणि संस्थाच सर्व भागधारकांची राहते. ओके. शेअर होल्डरची राहते. ते शेअर कॅपिटल. आता शेअर कॅपिटल कोणतं घ्यायचं याच्यामध्ये शेअर कॅपिटलचे वेगवेगळे असे प्रकार पडते. कॉल्स इन अरियर्स जर असेल, म्हणजे जर काही जर काही थकीत वगैरे असेल तर ते आपल्याला याच्यातून लेस करून दाखवायचं आहे. कॉल्स इन ॲडव्हान्स, कोणा जर आपल्याला अगोदरच पैसे जर भरले असेल कॉल्स इन ॲडव्हान्स शेअरचे, तर हे याच्यामध्ये दाखवायचं. म्हणजे सांगायचे म्हणजे त्या गोष्ट म्हणजे पेडअप कॅपिटल आपल्याला इथं दाखवायचं आहे. जे काही सर्व कॅपिटल असते त्याच्यापैकी जेवढं पेडअप कॅपिटल आहे, वसूल झालेलं जेवढं भागभांडवल आहे तेवढं आपल्याला इथं बाहेर दाखवायचं असते. त्यानंतर रिझर्व आणि वेगवेगळे फंड असतात. ओके. राखीव निधी वगैरे असे जे काही फंड असतात ते फंडामध्ये काय आहे, ते स्टॅट्युटरी रिझर्व फंड आहे, बिल्डिंग फंड आहे, स्पेशल डेव्हलपमेंट फंड आहे, बॅड अँड डाऊटफुल डेट फंड आहे, इन्व्हेस्टमेंट फ्लक्शन्स फंड आहे, डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड आहे, बोनस इक्विलायझेशन फंड आहे, रिझर्व फॉर ओव्हरड्यू इन्व्हेस्टमेंट आहे, अदर फंड आहेत. आता याच्यामध्ये सर्व फंड येते फक्त काय, ते एक फंड सोडून. कोणतं, तर स्टाफ प्रोव्हिडंट फंड सोडून, कारण त्याच्यासाठी स्पेशल 3 नंबरचा इथं पॉईंट दिलेला आहे. बाकी कोणतेही फंड असेल. आता फंड कुठून येते, आपल्या प्रॉफिटमधलाच हिस्सा आपण काय करत असतो, एक निधी म्हणून आपल्याजवळ राखीव ठेवत असतो. या प्रकारचे फंड असतात. ओके. आता या फंडला जर कुठे तुम्हाला जर कॉन्ट्रीब्युशन करायचं म्हटलं असेल तर आपल्याला काय करतो आपण, एकतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कॉन्ट्रीब्युशन दाखवतो किंवा त्यासाठी ॲप्रोप्रिएशन अकाउंट म्हणून एक तयार करत असतो, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. आता यामध्ये काय घेत असतो आपण, की प्रॉफिटमधला जो काही हिस्सा आहे तो हिस्सा ज्या फंडासाठी आपल्याला ट्रान्सफर करायचा असेल तर तेवढी रक्कम आपण काय करतो, त्या करंट इयरच्या प्रॉफिटमधून दाखवत असतो. ओके. जर आपल्याला जर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट जर केलं तर त्याच्यामध्ये आपण काय घेणार आहोत, की त्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधला जो काही प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आपण घेणार आहोत, ते करंट इयरचा प्रॉफिट राहील. मागच्या वर्षीचा प्रॉफिट घ्यायचा असते. हे 2 पदं आपण क्रेडिट साईडला घेतो आणि डेबिट साईडला मग जे काही कॉन्ट्रीब्युशन असेल, जे काही ट्रान्सफर असेल ते सर्व आपण डेबिट साईडला लिहून दाखवतो आणि शेवटी आपण त्याची बॅलन्स काढत असतो. ओके. आणि त्याच्यातले जे बॅलन्स असते ते याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ॲड करून दाखवावं लागत असते. त्यानंतर सेक्युर्ड लोन. सेक्युर्ड म्हणजे काय, तर सुरक्षित कर्ज. आपण जेव्हा कर्ज देतो लोकांना, जेव्हा ही संस्था कर्ज देईल त्यावेळेस ते काय करते, की काहीतरी गहाण ठेवून घेते. म्हणजेच काय होते, ते कर्ज सुरक्षित राहते. पुढच्या व्यक्तीने जर कर्ज बुडवलं तर आपण काय करतो, त्याची जी वस्तू असेल, बिल्डिंग असेल, जे काही संपत्ती असेल आपल्याकडे गहाण, ती विकून आपण पैसे वसूल करू शकतो. तर त्याला काय म्हणतो आपण, सेक्युर्ड लोन म्हणतो. आता याच्यामध्ये काय असते, डिबेंचर. त्यानंतर लोन्स, ओव्हरड्राफ्ट्स अँड कॅश क्रेडिट फ्रॉम बँक्स, लोन फ्रॉम गव्हर्नमेंट, अदर सेक्युर लोन्स, हे 4 प्रकारचे याच्यामध्ये पदं असतात. त्यानंतर अनसेक्युर्ड लोन. अनसेक्युर्ड लोन काय म्हणते, आता इथं काय होते, हे सेक्युर्ड लोन हे आपण घेतलेलं आहे. ओके. इथं काय दिलेलं आहे, कारण हे लायबिलिटी साईड आहे. म्हणजे या संस्थेनं जर लोन जर घेतलं असेल, या कंपन्याकडून वगैरे अशा गव्हर्नमेंटकडून घेतलं असेल किंवा डिबेंचर घेतले असेल, तर हे काय आहे, आपण घेतलेलं आहे. ओके. आपली वस्तू पुढचा व्यक्ती कर्ज देणारा विकून टाकू शकते जर आपण त्यांचं लोन दिलं नाही तर. ओके. किंवा कायद्याच्याद्वारे वसूल करून घेऊ शकते. आणि अनसेक्युर्ड लोन काय आहे, अनसेक्युर्ड लोन म्हणजे इथं आपण कोणत्याही प्रकारचं तारण दिलेलं नाही, गहाण दिलेलं नाही, असं अनसेक्युर्ड लोन. यामध्ये कोणकोणते असते, लोन्स, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट फ्रॉम सेंट्रल बँक्स, फ्रॉम गव्हर्नमेंट, फ्रॉम अदर्स, बिल्स पेएबल. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपण सिक्युरिटी दिलेली नाही म्हणून हे अनसेक्युर्ड लोन आहे. ओके. त्यानंतर आणखी कोणती पदं आहे, तर डिपॉझिट्स. याच्यातलं आहे का, 1 मिनिट, हा 5. हां, डिपॉझिट. आपण जर काय केलेलं आहे, करंट डिपॉझिट,
आता आपल्याकडे जर कोणी डिपॉझिट ठेवलेलं असेल, कारण काय इथं डिपॉझिटचा अर्थ काय होते, डिपॉझिट म्हणजे ठेवी होते, बरोबर आहे. लोक आपल्याकडे ठेवी ठेवतात म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून काय आहे ते लायबिलिटी आहे. कधी ना कधी त्यांची ठेव आपल्याला काय करायची आहे, परत करायची आहे. तर अशा ठेवी कोणत्या आहेत, तर फिक्स्ड डिपॉझिट. कोणा जर आपल्या इथं फिक्स्ड डिपॉझिट केलं असेल, कारण आपली समजा सहकारी संस्था आहे किंवा आपली बँक आहे, सहकारी बँक आहे, मग बाकीचे लोक काय करतील, आपल्या इथे ठेवी ठेवतील. ओके, कोणी फिक्स्ड डिपॉझिट करतील, कोणी रिकरिंग डिपॉझिट ठेवतील. हे सर्व डिपॉझिट काय आपल्याला जेव्हा मागितलं तेव्हा आपल्याला काय करावं लागते, द्यावं लागते. म्हणजे एक प्रकारची आपली काय ही लायबिलिटी आहे. ओके, फिक्स्ड डिपॉझिट सर्वांना माहीत आहे. तुम्ही FD वगैरे ऐकलेलं असतात घरी, तर तो FD. रिकरिंग डिपॉझिट म्हणजे थोडे पैसे आपण बँकेत भरत राहतो. रिकरिंग एजंट वगैरे फिरत असतात त्यांचे बँकेचे. दररोज तुम्ही 100 रुपये जमा करा, तो दररोज त्यांचा रिकरिंग एजंट येते आणि आपल्याजवळून पैसे घेऊन जाते, तर त्याला म्हणतात रिकरिंग डिपॉझिट. त्यानंतर थ्रिफ्ट ऑर सेव्हिंग डिपॉझिट. सेव्हिंग अकाउंट तुम्ही काढलेलं असते, बऱ्याच जणांचं सेव्हिंग अकाउंट राहते तुमचे. त्या बँकेमध्ये जर काही पैसे तुम्ही जमा केले असाल, त्या बँकेच्या दृष्टिकोनातून ती काय त्यांची लायबिलिटी आहे. त्यानंतर काय करंट डिपॉझिट आहे, डिपॉझिट ॲट कॉल आहे, अदर डिपॉझिट आहे, क्रेडिट बॅलन्स इन कॅश अँड ओव्हरड्राफ्ट अकाउंट आहे. ते सर्व डिपॉझिटचे कोणतेही प्रकार असेल तर हे डिपॉझिट परत करायचे आहे. म्हणून आता हे डिपॉझिट याच्यामध्ये काय ॲसेटसुद्धा असू शकते, पण ॲसेट कोणत्या साईडला, या साईडला राहील. आता या बँकेनं जर दुसरीकडे कुठे डिपॉझिट ठेवलं असेल किंवा या संस्थेनं दुसरीकडे कुठे डिपॉझिट ठेवलं असेल, तर त्या दृष्टिकोनातून ती तिची काय बनते, संपत्ती बनते. ते आपण पाहणारच आहोत, ॲसेट बनते. परंतु आता जे आपण पाहत आहे हे डिपॉझिट, हे काय आहे, तर आपल्याकडे म्हणजेच आपल्या संस्थेकडे कोणीतरी डिपॉझिट ठेवलेलं आहे, म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे. त्यानंतर आहे करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन. करंट लायबिलिटीमध्ये काय ते सनड्राय क्रेडिटर्स. आपले जर कोणी धनको वगैरे असतील, सावकार असतील, तर ते आउटस्टँडिंग क्रेडिटर असतील. आउटस्टँडिंग क्रेडिटर म्हणजेच काय, तर कोणते धनको आहे, तर कोणी आपल्याकडून आपण जर कोणाकडून परचेस केली असेल उधारीत माल, तर तो. त्यानंतर आपण कोणाकडून काही खर्च म्हणून उधार ठेवला असेल तर तो. ओके, त्यानंतर ॲडव्हान्सेस रिकॉर्ड फॉर द पोर्शन फॉर विच व्हॅल्यू हॅज स्टील टू बी गिवन. त्यानंतर आपल्याला जर कोणी ॲडव्हान्स वगैरे जर दिलं असेल तर ते ॲडव्हान्सेस वगैरे. त्यानंतर अनपेड डिव्हिडंड. अनपेड डिव्हिडंड म्हणजेच आपल्या संस्थेचे जर कोणी शेअर्स होल्डर असतील तर त्यांना आपल्याला डिव्हिडंड द्यायचा आहे. तो डिव्हिडंड जर आपण दिला नसेल टायमावर, तर कधी ना कधी आपल्याला द्यायचा आहे, तर असा डिव्हिडंड. त्यानंतर इंटरेस्ट ॲक्युरेट ड्यू बट नॉट पेड. या इंटरेस्ट ॲक्युरेट बट नॉट पेड, आपण इंटरेस्ट काय केलेलं आहे, दिलं नाही. इंटरेस्ट आपल्याला द्यायचं आहे, जर दिलं नाही तर असं इंटरेस्ट. त्यानंतर अदर लायबिलिटीज. याच्या व्यतिरिक्त जर काही आपल्याला वाटत असेल की लायबिलिटी आहे, आउटस्टँडिंग काहीतरी एक्सपेन्स असेल किंवा ॲडव्हान्स वगैरे मिळालेलं काहीतरी इन्कम असेल, तर हे सर्व अदर लायबिलिटीजमध्ये येऊन जाईल. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही जे केलेलं असते त्याची जी काही बॅलन्स येईल, तर ते बॅलन्स आपल्याला इथं लिहायचं आहे. ओके, जर इथं कोणतं असलं तर प्रॉफिट असेल तर आपण लायबिलिटी साईडला घेतो, आणि लॉस असेल तर क्रेडिट साईड किंवा ॲसेट साईडला लिहितो. ओके, त्यानंतर आता ॲसेट साईडला काय येते, ॲसेटमध्ये दिलेलं आहे कॅश अँड बँक बॅलन्स. आता पहिले जे आहे आपण कुठेही पद लिहित होतो, बरोबर आहे, परंतु आता इथे सिक्वेन्स दिलेला आहे. पहिलं पद आपल्याला दिलेलं आहे कॅश आणि बँकमधलं जे काही बॅलन्स आहे ते आपल्याला इथं दाखवायचं आहे. तर त्याच्यामध्ये कोणतं आहे, कॅश इन हँड. तुमच्या संस्थेकडे किती रुपये आहे सध्या, तर ते तुम्हाला दाखवायचं आहे. कॅश ॲट बँक, तुमचं जे बँकेचं अकाउंट आहे त्या बँकेमध्ये तुमचं किती रुपये आहे हे इथं दाखवायचं आहे. आता याच्यामध्ये 3 प्रकारचे तुमचे बँकेचे अकाउंट दाखवलेले आहे. करंट अकाउंट, कारण तुम्ही व्यवसाय करता तर त्यासाठी तुमचं करंट अकाउंट चालू खाते असते. ओके, त्यानंतर सेव्हिंग अकाउंट, जर संस्थेचं काही सेव्हिंग अकाउंट असेल तर ते. कॉल डिपॉझिट ऑन बँक्स, तुम्ही वेगवेगळे डिपॉझिट वगैरे जर ठेवले असेल तर ते डिपॉझिट. या सर्वांची जी शिल्लक आहे तुमची ती इथं तुम्हाला दाखवायची आहे, कारण ती तुमची ॲसेट आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, तुमच्या संस्थेनं जर कुठे इन्व्हेस्टमेंट केली, गुंतवणूक केली असेल, कशामध्ये, गव्हर्नमेंट सिक्युरिटी, म्हणजेच काय तर सरकारचे बॉन्ड वगैरे किंवा याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर ती. त्यानंतर अदर ट्रस्टी सिक्युरिटीज, नॉन ट्रस्टी सिक्युरिटीज, शेअर ऑफ अदर कोऑपरेटिव्ह सोसायटी, दुसऱ्या संस्थेचे दुसऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये जर त्याचे शेअर्स वगैरे जर खरेदी केले असेल तर ते इन्व्हेस्टमेंट. शेअर, डेबेंचर ऑर बॉन्ड ऑफ कंपनीज, वेगवेगळ्या कंपनीचे जर भाग खरेदी केले असेल किंवा कर्जरोखे खरेदी केले असेल किंवा काही बॉन्ड वगैरे घेतले असेल, मुद्रांक वगैरे, तर ते. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट विथ सेंट्रल बँक्स अँड अदर अप्रूव्ड. त्यानंतर
सेंट्रल बँकमध्ये जर फिक्स डिपॉझिट केले असेल, कारण प्रत्येक बँक काय करते, आपला काही हिस्सा बँकेमध्ये सेंट्रल बँकमध्ये जमा करत असते. ओके, तर असा काही हिस्सा असेल तर तो हिस्सा, परंतु ती तुमची काय राहील, ॲसेट राहील. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रोव्हिडंट फंड. तुम्ही जे स्टाफ प्रोव्हिडंट फंड असते, म्हणजेच काय, तर तुमचे जे कर्मचारी असते, कर्मचाऱ्याचं जे प्रोव्हिडंट फंड म्हणून जी अमाऊंट असते, तर यामध्ये तुम्ही जर ॲडव्हान्स दिलं असेल कोणाला, तुमच्या कर्मचाऱ्यांना, तर एक प्रकारचं त्यांच्यावर जे तुम्ही लोन दिलं एक प्रकारचं, ते तुमची काय आहे, ॲसेट आहे. कारण कधी ना कधी ती तुम्हाला वसूल करता येते, किंवा जेव्हा त्यांना रिटायरमेंट झाल्यानंतर स्टाफ प्रोव्हिडंट फंड देतं त्यावेळेस ते आपण कट करून घेतो व्याजासहित. ओके, त्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस. आपले जे काही कर्मचारी असन किंवा आपले ठेवीदार असन, तर यांना आपण काय देतो, लोन देतो, आगाऊ पैसे देतो, कारण त्यांच्याकडून आपल्याला इंटरेस्ट प्राप्त झाला पाहिजे, हा आपला एक उद्देश असते. त्या दृष्टिकोनातून आपण लोन देतो. ओव्हरड्राफ्ट देतो. ओव्हरड्राफ्ट तुम्हाला सांगितलं होतं. ओके, तो आपण जर ओव्हरड्राफ्ट वगैरे दिलं, पहिले आपण लॅबिलिटी साईडला ओव्हरड्राफ्ट वगैरे बघित होतो, बरोबर आहे, कारण बँक आपल्याला तशी सुविधा देत होती म्हणून. आता ही संस्था असेल, बँक असेल, ही सुद्धा आपल्या जे ठेवीदार आहे किंवा ग्राहक आहे त्यांना ओव्हरड्राफ्टची सुविधा देते, कारण काय, तर त्याच्यावर सुद्धा एक इंटरेस्ट त्यांना प्राप्त होते म्हणून. त्यानंतर कॅश क्रेडिट. आपण क्रेडिट कार्ड वगैरे देतो, बँका काय करतात, आपल्याला क्रेडिट कार्ड देतात, त्याच्यावर सुद्धा इंटरेस्ट वगैरे मिळते. ओके, त्यानंतर अगेन्स्ट प्लेज ऑफ गुड्स, अगेन्स्ट हायपोथिकेशन ऑफ गुड्स. आता हे काय देते, कधी कधी काय देते हे बँका, आता शेतकऱ्यांना असं तुम्हाला माहीत असेल की तुम्ही जर त्यांना माल जर तारण दिला तर ते तुम्हाला कर्ज देतात. चला, तुम्हाला 10 क्विंटल सोयाबीन देऊन दिलं त्यांच्या गोदामामध्ये, त्यांचे वेगवेगळे बँकेचे गोदाम पण असतात. तुम्ही जर बघितलं असेल तर इथंच आपलं अमरदास हे आहे ना, हां, तर त्या गोदामामध्ये जर तुम्ही ते माल ठेवला आणि तुम्हाला कर्जाची गरज पडली, आपल्या घरी ठेवल्यापेक्षा तिथं ठेवायचं, ते तुम्हाला कर्ज देते. जेव्हा गरज पडली तेव्हा विकायचं आणि त्यांचे पैसे देऊन द्यायचे. अशा पद्धतीने सुद्धा आपण काय करतो, अशा पद्धतीने बँका लोन देतात. त्यानंतर आणखी काही सांगण्यासारखं आहे याच्यामध्ये. त्यानंतर काय, सन्ड्राय डेप्टर्स. डेप्टर्स किती प्रकारचे दिले इथं, क्रेडिट सेल्स. तुम्ही जर उधारीवर मालाची विक्री केली असेल तर असे डेप्टर्स. ओके, त्यानंतर ॲडव्हान्सेस. कोणत्या लोकांना तुम्ही ॲडव्हान्स दिले असेल तर ते सुद्धा एक प्रकारचं काय, तुमचे ऋणकोच आहेत. ओके, आणि अदर काही असेल, कोणाला काही दिलं असेल तर कधी ना कधी त्यांच्याकडून घेणं असते, असे सर्व ऋणको. 3 प्रकारचे इथं दाखवलेले आहे. करंट ॲसेट. आता करंट ॲसेटमध्ये काय दिलेलं आहे, स्टोर्स आणि स्पेअर्स, म्हणजे तुमचे स्पेअर पार्ट वगैरे जे काय असेल ते याच्यामध्ये येईल. लूज टूल्स म्हणजे सुटी उपकरणे आपण मराठीमध्ये असं म्हणतो त्याला. ओके, स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेड तुमचा जो काही ट्रेड आहे, क्लोजिंग स्टॉक वगैरे, तर तो क्लोजिंग स्टॉक याच्यामध्ये येऊन जाते. क्लोजिंग स्टॉकच्या आपण 2 एंट्र्या करत असतो, बरोबर आहे, एक ट्रेडिंग अकाउंटमध्ये आणि एक बॅलन्स शीटमध्ये. तर तो स्टॉक इन ट्रेड. इथे दिला एक वर्क इन प्रोग्रेस. जर समजा तुमची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल, सहकारी, तर तुमचा वर्क इन प्रोग्रेस राहील, तो इथं दाखवायचा आहे. म्हणजे अर्ध तयार मालाचा जो काही किंमत असेल ती इथं तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर फिक्स ॲसेट कोणती आहे ते इथं दाखवायची आहे. आता फिक्स ॲसेटमध्ये काय येते, लँड अँड बिल्डिंग, जे अनमुव्हेबल प्रॉपर्टी असते, जी मूव्ह करता येत नाही, अशी सर्व प्रॉपर्टी यामध्ये येते. तर काय, तर लँड अँड बिल्डिंग हलवता येते का, कुठे नेता येते का, नाही, तर म्हणून ती फिक्स ॲसेट आहे तुमची. त्यानंतर लीज होल्ड प्रॉपर्टी. लीज होल्ड म्हणजे जे पट्ट्यावर वगैरे तुम्ही एखादी जागा घेतली असन, पट्टा म्हणतो आपण त्याला, काय तर 2 वर्षासाठी लीज देणे, 99 वर्षासाठी लीज देणे, तर अशी प्रॉपर्टी. त्यानंतर प्लॅन्ट अँड मशिनरी, यंत्र संयंत्र, डेट स्टॉक, फर्निचर फिटिंग, ल्यू स्टॉक. तुमचे तुम्हाला जर काही जनावरं असेल तुमच्याकडे, बैल असतील, हे सर्व गोष्टी याच्यामध्ये येऊन जाईल. व्हेकल, काही तुमचे साधने असतील, ट्रक असेल, हे सर्व याच्यामध्ये येऊन जाईल. त्यानंतर मिससेलेनियस एक्सपेन्सेस अँड लोन्स. या व्यतिरिक्त जर काही खर्च असेल आणि काही कोणाला लोन दिलेला असेल तर ते सर्व याच्यामध्ये. गुडविल तुमची इंटेंजिबल ॲसेट आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस इंटेंजिबल ॲसेट आहे. त्यानंतर शेअर डिबेंचर इश्यू एक्सपेन्सेस, हा एक्सपेन्स तुम्हाला माहिती आहे, डिबेंचरचा आणि शेअरचा जर इश्यू करताना काही एक्सपेन्स असेल तर तो तुम्ही ॲसेटमध्ये लिहिता, नॉमिनल एक्सपेन्स म्हणून. त्यानंतर डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, हे सर्व एक्सपेन्स. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त काय आहे, प्रिपेड एक्सपेन्सेस. हे प्रीपेड एक्सपेन्सच्या तुम्ही 2 एंट्र्या करत असता, बरोबर आहे. एक तर ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉसमध्ये तुम्ही ॲड करून लेस करून दाखवत असता, आणि एक ॲसेट साईडला लिहून दाखवता. त्यानंतर इंटरेस्ट ॲक्रुएड. इंटरेस्ट तुम्ही कमावलं पण मिळालं नाही, अप्राप्त जर व्याज असेल तर ते व्याज. त्यानंतर अदर आयटम जर काय असेल तर ते. त्यानंतर ॲक्युमुलेटेड लॉसेस नॉट रायटन ऑफ.
असा कोणता लॉस आहे की जे आपण आकारला नाही, तर तो लॉस आता इथं आपल्याला राईट ऑन ऑफ म्हणजे कमी करून दाखवायचा आहे. त्यानंतर करंट लॉस जर काही असेल तर ते पद घ्यायचे आणि सर्व दोन्ही साईडची आपल्याला टोटल करायची आहे. टोटल केल्यानंतर याची टोटल जी असते ती दोन्ही साईडची काय असते, सेम असते. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बॅलन्स येणार नाही. ओके, अशा पद्धतीने तुमचं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तिन्ही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. बरोबर आहे. आता याचा प्रॉब्लेम जे आहे ते आपण उद्या बघणार. ओके.